काटी लाखेवाडी जिल्हा परिषद गटाच्या निवडणूक प्रचारात यावेळी एक भावनिक आणि प्रेरणादायी चित्र दिसत असून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार श्रीमंत पोपट ढोले यांच्या कन्या अक्षता ढोले स्वतः मैदानात उतरल्या आहेत। बापासाठी लेक मैदानात अशी चर्चा सध्या संपूर्ण गटात होत आहे। प्रचारादरम्यान अक्षता ढोले म्हणाले की माझे वडील केवळ उमेदवार नसून ते दूरदृष्टीपूर्ण विचारसरणी असलेले नेतृत्व आहेत। काटी लाखेवाडी परिसराचा विकास करत असताना शिक्षण, शेती, महिला सक्षमीकरण आणि युवकांचे भवितव्य या मुद्द्यांना त्यांनी नेहमीच प्राधान्य दिलंय। त्यांनी पुढे सांगितलंय की ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी शहराकडे जावं लागू नये यासाठी आधुनिक ॲडव्हान्स आणि व्यावसायिक अभ्यासक्रम स्थानिक पातळीवर उपलब्ध करून देण्याचा त्यांचा संकल्प आहे। आजची पिढी ही उद्याचा भारत आहे। युवकांना योग्य शिक्षण, संधी आणि मार्गदर्शन मिळालं तर संपूर्ण तालुक्याचा चेहरा बदलू शकतो असंही अक्षता ढोले यांनी स्पष्ट केलंय। महिलांच्या प्रश्नांबाबत बोलताना त्या म्हणाल्या, महिला सक्षमीकरण हा फक्त घोषवाक्य न राहता प्रत्यक्ष कृतीत उतरवा यासाठी माझे वडील कटिबद्ध आहेत। लेख म्हणून नव्हे तर जबाबदार नागरिक म्हणून आपण प्रचारात उतरल्याचं सांगत अक्षता ढोले म्हणाल्या, वडिलांचे विचार, प्रामाणिकपणा आणि विकासाची दिशा जनतेपर्यंत पोहोचवणं हेच माझं कर्तव्य आहे। त्याच्या या भूमिकेमुळे युवक आणि महिला वर्गात विशेष उत्साह पाहायला मिळतोय। अक्षता ढोले यांच्या सक्रिय सहभागामुळे काटी लाखेवाडी गटातील निवडणूक प्रचाराला नवी ऊर्जा मिळाली असून विकासासाठी पुढे येणाऱ्या नव्या पिढीचं प्रतीक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात आहे। नमस्कार, मी अक्षता श्रीमंत ढोले। आत्ता मॅडमनी सांगितल्याप्रमाणे आपल्याला समजलंच आहे सरांचं व्यक्तिमत्व एक विजनरी पर्सन म्हणून त्यांना ओळखलं जातं आणि लाखेवाडीचा विकास बघता आता एज्युकेशनमध्ये सुद्धा आपण नवीन ॲडव्हान्स अँड प्रोफेशनल कोर्सेस आणत आहोत, जेणेकरून मुलांना कुठल्याही सिटी बेस किंवा कुठल्याही नवीन शहरामध्ये जाण्याची नक्कीच गरज नाही। सो सरांचं व्यक्तिमत्व आणि ओव्हरऑल विचार करता नवीन काहीतरी विकास करण्याची संधी नक्कीच जनता सरांना देईल हीच आशा व्यक्त करते। थँक्यू। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी बारामती वार्तापत्र चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।